वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्। ओम श्री परमात्मने नमः। गीता माऊली या चॅनलवर भगवद्गीतेमधील जीवन धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या दुसऱ्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। पहिल्या सत्रात दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडणार आहे। श्रीमद भगवद्गीतेमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात सांख्य आणि कर्म या योगांवर अर्थपूर्ण विवेचन केले आहे, मात्र ते अनुभवाच्या मदतीने समजावून घेऊन आपल्या आयुष्यात कसे अंमलात आणता येतील ते मी आपल्या समोर ठेवणार आहे। आपण एकच लक्षात ठेवा की हे निरूपण नाही। हे ऐकत असताना आपल्या मनात काही प्रश्न आले अथवा काही गोष्टींचा खुलासा हवा असेल तर ते प्रश्न अथवा मुद्दे आपण dilip.kadare@gmail.com या ईमेल पत्त्यावर कळवलेत तर ही चर्चा पुढे नेण्यास निश्चित मदत होईल। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, भावना आणि कर्तव्य यामधील संघर्ष या अध्यायात विषय करून सांगितला आहे। हे करू का नको करू असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात केव्हा ना केव्हा तरी येतो आणि अशा प्रश्नाचे उत्तर शोधून काढणे सोपे नसते, कारण आपण त्या कृतीच्या परिणामांचा विचार करतो किंवा पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन तो योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा प्रयत्न करतो। याला आपण धर्मसंकट असा शब्द वापरतो। निर्णय घेताना किंवा प्रश्न सोडवताना आपापल्या आकलनाप्रमाणे काही गोष्टी गृहीत धरतो। बऱ्याच वेळा या प्रश्नांचे परिणाम गंभीर दूरगामी असतात, त्याला भावनांचे कंगोरे असतात। अर्जुनाला असाच प्रश्न युद्धाला उभा राहिल्यावर पडला होता आणि हे प्रश्न समस्त मानवजातीला पडतात हे शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकातील प्रसिद्ध वाक्यातून स्पष्ट होते। टू बी ऑर नॉट टू बी हाच तो अवघड प्रश्न। आपापल्या आकलनाप्रमाणे चुकीचे उत्तर शोधले तर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो। अर्जुन विषाद योग हा गीतेमधील पहिला अध्याय म्हणजेच गीतेची प्रस्तावना आणि पार्श्वभूमी असे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात गीता अध्याय संगती सांगत असताना म्हटले आहे। कर्मे करीत असताना अध्यात्म विचाराने किंवा भक्तीने सर्वांबद्दल साम्य बुद्धी संपादन करणे व ती प्राप्त झाल्यावर संन्यास घेण्याच्या बरीस न पडता नित्य व्यवहारात प्राप्त झालेली आणि करावयास लागणारी सर्व कर्मे केवळ कर्तव्य म्हणून नेहमी करीत राहणे, याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता काम करीत राहणे हाच या जगात मनुष्याचा परमपुरुषार्थ किंवा आयुष्य क्रमणाचा उत्तम मार्ग होय असे भगवद्गीतेत म्हटले आहे।
हे जीवनशास्त्राचे रहस्य उलगडून दाखवण्यासाठी मनुष्य मात्रास संभ्रमात टाकणारा भावनात्मक प्रश्न युद्धारंभी अर्जुनाला पडला आहे. समोर दिसणाऱ्या कुलातील श्रेष्ठ मंडळींना मी जर युद्धात जिंकायचे ठरवले तर कसे मारू, हाच तो धर्मसंकटात टाकणारा, ज्याला $1,000,000 क्वेश्चन असे म्हणता येईल, तो प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर देताना भारतीय परंपरेनुसार हा गंभीर विषय श्रीकृष्णार्जुन संवादे या स्वरूपात भगवान श्रीकृष्णाने सोपा करून जीवनशास्त्र म्हणजेच जगायचे कसे हा उपदेश केला आहे. एका सर्व पराक्रमी यशस्वी क्षत्रियाने म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने समुपदेशक म्हणून धनुर्धारी अर्जुनाला स्वकार्यास प्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे आणि त्याची पार्श्वभूमी पहिल्या अध्यायात तयार केली आहे. उपदेश ऐकण्यासाठी मनाची तयारी केली आहे. कुरुक्षेत्रावर लढाईसाठी कौरव पांडवांची सेना सज्ज होऊन समोरासमोर उभी ठाकली असता लढाई सुरू होण्यापूर्वी तुला त्यांच्याबरोबर लढायचे आहे, त्यांच्यावर एक नजर टाक असे सांगून श्रीकृष्णाने अर्जुनाला रथसारथी या नात्याने युद्धभूमीवर मधोमध आणून उभा केला. जनसामान्यात जसा परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर खरे काय नि खोटे काय हे न समजल्यामुळे संभ्रम निर्माण होतो, तसाच संभ्रम अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. भावनावश झालेला अर्जुन विजय मिळवण्यासाठी माझ्या कुळातील लोक जर मरणार असतील तर मी हे युद्ध करू इच्छित नाही असे श्रीकृष्णाला सांगतो आणि हातातील सर्व शस्त्रे धनुष्यबाण खाली ठेवून निराश मनाने गलित रात्र होतो. ही कथा या पहिल्या अध्यायात वर्णिली आहे. या अवस्थेचे वर्णन ज्या श्लोकामध्ये केले आहे तो श्लोक नेहमी आठवतो. या श्लोकात त्यांनी म्हटले आहे की गात्रे शिथिल होतात व तोंड कोरडे पडते आणि शरीर भीतीने कापू लागते, त्याला कंप सुटून काटे उभे राहतात. व्यवहारात्मक बुद्धी आणि वासनात्मक बुद्धी यामधील हा संघर्ष इथे आपल्याला दिसतो. आपल्या पुढे प्रश्न काय आहे हे जर लक्षात आले नाही तर उत्तर शोधून काढणे कठीण होते आणि विचारांचा गोंधळ होतो. भावना मनात एका मार्गाने जायला सांगत असते तर कर्तव्य दुसऱ्या मार्गाने, अशा वेळी कुठल्या मार्गाने पुढे जायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते आणि अर्थातच त्याचे परिणाम भोगावे लागतील हे लक्षात ठेवावे. या पहिल्या अध्यायात पार्श्वभूमी तयार करताना गीतेमध्ये हेच सांगितले आहे. हा निर्णय प्रत्येकाने कशा पद्धतीने घ्यायचा हेच पुढील 17 अध्यायात विशद करून सांगितले आहे. नियत कशी आहे यावर हा निर्णय अवलंबून असतो. माझा जीवन प्रवास मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या मनात येते की माझ्या आयुष्यात अशा कसोटीचा क्षण आला होता. माझे व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यावर IIM भारतीय व्यवस्थापन संस्था या कलकत्ता येथील प्रसिद्ध संस्थेमधून पदविका घेऊन मी बाहेर पडलो. त्यानंतर
जागतिक स्तरावरील एका प्रसिद्ध कंपनीमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली होती. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाला वयाच्या 21व्या वर्षी अशी उज्ज्वल भविष्य असलेली नोकरी मिळणे म्हणजे कुणालाही हेवा वाटेल अशीच ती पर्वणी होती. घरीदारी मित्रांमध्ये माझे खूपच कौतुक झाले होते. ज्या क्षेत्रात मला काम करण्याची इच्छा होती त्याच व्यवस्थापकीय सल्लागार क्षेत्रात मला काम करायला मिळणार होते. नव्या युगाशी नाते जोडण्यासाठी संगणक विषयाची आणि तो शिकायची आवश्यकता होती. जबाबदारी मोठी होती, पण समोर आलेली सगळी आव्हाने स्वीकारून मी 2 वर्षाचा प्रशिक्षण काल संपवून वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करू लागलो. नवीन तंत्रज्ञान शिकून मी त्या चालून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. कंपनीमधील वातावरणाशी जुळते घेऊन वरिष्ठांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या प्रगतीच्या वाटचालीला सुरुवात झाली. जगाच्या आणि समाजाच्या दृष्टीने मी एक यशस्वी व्यक्तिमत्व होतो. मानमरातब मिळत होता. 1 तारखेला बँकेत पगाराची रक्कम जमा झाली की मानसिक समाधान मिळत होते. याच फळाच्या अपेक्षेने माझे काम चालू होते. त्यावेळी माझ्या मनात एक विचारांचा संघर्ष चालू होता. शैक्षणिक पात्रतेमुळे मी समाजाच्या दृष्टीने नोकरीमध्ये परदेशी कंपनीसाठी चाकरी करणे मनाला पटत नव्हते. पैसे मिळवणे एवढे सीमित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्यासाठी काम करणे हा माझा स्वधर्म होता का? 12 वर्षे म्हणजे जवळजवळ एक तप मी या जागतिक स्तरावरील कंपनीमध्ये काम केले खरे, पण नोकरी करायची का स्वतःच्या पायावर उभे राहायचे हे वैचारिक द्वंद्व मनामध्ये चालू होते. मी व्यवस्थापक म्हणून जे योगदान करत होतो त्याचा फायदा मी ज्या समाजाचा घटक आहे त्याला होतो का हा प्रश्न माझ्या मनाला सतावत होता. नोकरी सोडली तर पुढे काय हा प्रश्न आवासून उभा होता. माझ्या कुटुंबाचे पालनपोषण मी कसे करणार? त्यांच्या सुखावर पाणी सोडून मी केवळ मानसिक समाधान मिळवण्यासाठी नोकरी सोडू का नको हाच प्रश्न माझ्या समोर उभा होता. पैसा ही स्वधर्म, अर्थस्य पुरुषो दासो हा श्लोक आठवला. परीक्षेत उत्तर लिहून कितीही चांगले मार्क मिळाले असले तरी असे प्रश्न सोडवण्याची वेळ माझ्यावर आली नव्हती. माझा अर्जुन मिळाला होता. माझ्या समोर धर्मसंकट उभे होते आणि काय केले तर बरोबर ते लक्षात येत नव्हते. त्यावेळी गीतेची ओळख झाली होती, पण गीता आयुष्यात कशी उपयोगी पडेल याची कल्पना नव्हती. आज लक्षात येते की त्यावेळी जर गीतेमधील जीवनशास्त्र समजून घेतले असते तर हा निर्णय घेणे फार सोपे झाले असते. हे आता आयुष्याच्या संध्याकाळी मला कळते आहे. हे देखील खूप म्हणायचे, हेही नसे थोडके. भीष्माचार्यांसारखे ज्येष्ठ आणि द्रोणाचार्यांसारखे गुरु हे समोर दिसत असताना मी यांच्या विरुद्ध शस्त्र कसे हातात घेऊ याच प्रश्नाने अर्जुनाच्या मनात गोंधळ उडाल्याचे चित्र आपल्याला पहिल्या अध्यायात दिसते. हाच अर्जुन विषाद योग. कर्तव्य आणि भावना यांच्यामधील ही रस्सीखेच आपल्या प्रत्येकाच्या मनात
विचारांचे द्वंद्व खेळत असते आणि ज्याला धर्मसंकट म्हणतो त्यामध्ये लोटत असते. आपण भावनात्मक बुद्धीचे ऐकतो आणि मोहजालात अडकतो. म्हणून कर्तव्य बुद्धीने कठोर वाटला तरी निर्णय घेणे हा संघर्ष सोडवताना किंवा त्याची उकल करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि निर्णय घ्यावे लागतात. तरच आयुष्यात पुढे जाता येते. तोच गीतेमधला उपदेश आहे हे समजून देण्यासाठी अर्जुनाला संभ्रमावस्थेतून बाहेर आणून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या भावनात्मक प्रश्नाला उत्तर देताना कृष्णाने सांगितले की माझे गुरु आणि ज्येष्ठ आप्तेष्ठ यांना कसे मारू. हा जो युक्तिवाद करून युद्धापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहेस तो योग्य नव्हे. कारण ज्यांचे प्राण गेले आहेत किंवा ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठी ज्ञानी माणसे शोक करीत नाहीत. तू जेव्हा नव्हतास किंवा हे राजे नव्हते आणि आपण सर्वजण असणार असेही नाही. कारण या जगात जो जन्म घेतो त्याला बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्थेमधून गेल्यानंतर मृत्यू या अवस्थांमधून जावेच लागते. मृत्यूनंतर आत्मा एखादी व्यक्ती आपले जुने कपडे बदलून नवे घालतो त्याप्रमाणे तो नव्या जीवात्म्यामध्ये प्रवेश करतो. म्हणून ज्याची बुद्धी स्थिर झाली किंवा जो स्थितप्रज्ञ झाला तो मोक्ष किंवा शांती मिळवण्यास योग्य होतो. थोडक्यात आत्मा हा अमर आहे हे ज्ञानी पुरुष जाणतो. बाल्य, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यू हा नैसर्गिक आयुष्याचा क्रम आहे. पुनर्जन्म कुठे आणि कसा हा केलेल्या कर्माचा परिणाम आहे. याचे कारण असे की आत्म्याबद्दल विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशी की आत्म्याला कोणतेही शस्त्र छेदू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा अग्नी किंवा विस्तव त्याला जळू शकत नाही. तो पाण्याने भिजत नाही किंवा वाऱ्याने उडून जात नाही. तो सर्वव्यापी आहे, अचल आहे आणि अविनाशी आहे. तो जीव जन्मास येतो पुन्हा घेतो ना. जो जीव जन्मास येतो तो जीव मृत्यू पावणार आणि तो मृत्यू पावतो तो पुन्हा नव्याने जन्म घेणारच. जर तो आत्मा परमात्म्याबरोबर एकात्म झाला तरच तो या अन्य जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटू शकतो. ज्या आत्म्याचे परमात्म्याबरोबर विलिनीकरण होते तोच या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो, ज्याला आपण मोक्ष म्हणतो. म्हणून कोणाच्याही मृत्यूला तू जरी कारणीभूत झालास तरी त्याच्याबद्दल दुःख किंवा शोक करण्याची गरज नाही. हे भगवद्गीतेमधील तत्वज्ञान समजून घेताना माझ्या लक्षात आले. हे आत्म्याचे अमरत्व स्पष्ट करताना भगवान श्रीकृष्णाने युद्धाचे परिणाम फार सोप्या शब्दात सांगितले. जिंकलास तर तुला राज्य मिळेल आणि हरलास तर रणांगणावर युद्ध करताना स्वर्गवासी झालास तर तुझे कर्तव्य आणि जबाबदारी पार पडल्याचे म्हणजेच क्षत्रिय धर्म पाळल्याचे
श्रेय तुला मिळेल. म्हणून तू युद्धाला तयार हो. तुझे कर्तव्य आणि जबाबदारी म्हणजे स्वधर्म काय तो समजावून घेऊन त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर मोक्षाकडे किंवा स्थितप्रज्ञावस्थेकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक सर्व कर्माचा त्याग करून म्हणजेच संन्यास घेऊन, आणि दुसरा स्थितप्रज्ञ किंवा फलाची अपेक्षा न करता स्वतःचे कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून म्हणजेच स्वधर्मानुसार कर्म करीत राहून निर्वाण म्हणजेच या जन्मामधून सुटका. निर्वाण म्हणजे या जन्मातून सुटका, तर मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका. माझा खूप जवळचा मित्र आमच्या एका परदेशी सहलीमध्ये अचानक स्वर्गवासी झाला. तो आम्हाला खूप मोठा मानसिक धक्का होता. आम्ही सगळेच दुःखी झालो, कारण तरुण वयात त्याला देवाज्ञा झाली. त्याच्यावर ज्यावेळी अंत्यसंस्कार झाले त्यावेळी त्याचे ज्येष्ठ सासरे उपस्थित होते. त्यांनी माझ्या हातात गीतेची एक प्रत दिली आणि त्यामधील महत्वाच्या संदेशाकडे माझे लक्ष वेधले. तो संदेश म्हणजे आत्मा अमर आहे. त्या वयात आपला जवळचा मित्र पुन्हा आपल्याला भेटणार नाही ही कल्पनाच करता येत नव्हती. अजूनही मला तो प्रसंग आठवतो. त्यांना मला हेच सांगायचे होते की दुःख करू नको. आज जरी तो आपल्यामध्ये नसेल तरी आठवणीच्या स्वरूपात तो नेहमीच आपल्याबरोबर राहील. त्या प्रसंगानंतर माझी मरणाबद्दलची भीती नाहीशी झाली. माझ्या असे लक्षात आले की माझ्या जवळच्या व्यक्ती जेव्हा जेव्हा अनंतात विलीन होतात त्यावेळी गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील आत्म्याचे अमरत्व सांगणारा श्लोक मनाला शांती देऊन जातो. त्याचा अर्थ असा की कोणी कोणाला मारत नसतो तर कोणी मरत नसतो. असा आत्मा अलिप्त राहतो, तो अमर आहे. याच अध्यायात कर्माबद्दल महत्व विशद करताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला आहे त्यामध्ये लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये सांगितलेल्या कर्मयोगाचा सारांश आहे. स्थितप्रज्ञ राहून जर तू युद्ध केलेस तर त्याचे पाप तुला लागणार नाही. स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचे असे ज्यावेळी अर्जुनाने विचारले त्यावेळी जे उत्तर भगवान श्रीकृष्णाने दिले ते लक्षात ठेवून आपण काम केले पाहिजे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय. कासवाचे उदाहरण देऊन श्रीकृष्णाने सांगितले आहे की कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आत घेते त्याप्रमाणे जेव्हा व्यक्ती इंद्रियांना आवरून घेते, त्यावर ताबा मिळवते, तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धी स्थिर झाली असे म्हणता येईल. मोक्ष म्हणजे काय हे जरी स्पष्ट नसले तरी शांती समाधान मिळवण्यासाठी जीवन कसे जगायचे या प्रश्नाचे उत्तर या दुसऱ्या अध्यायात मला मिळाले. आयुष्यात शांती समाधान अवघड आहे. हे साध्य करणे खूपच कठीण आहे, कारण त्यासाठी इंद्रियांचा ताबा मिळवावा लागतो, जो मिळवणे सोपे नाही. यालाच वासनात्मक बुद्धी असे म्हणता येईल. जोपर्यंत मला कोणतीही गोष्ट हवी असे वाटते, मग ते जेवणामधले पक्वान्न असो अथवा प्रवास करतानाचा
आराम किंवा उन्हाळ्यामुळे थंड पेय प्यावेसे वाटत असो अथवा कुठेतरी जावेसे वाटत असो, हे सगळे इंद्रियांचे चोचले पुरवावेसे वाटणे म्हणजेच इंद्रियावर ताबा नसणे. तो जोपर्यंत मिळवता येत नाही तोपर्यंत समबुद्धी झाली असे म्हणता येत नाही. कारण अशी कोणतीही गोष्ट करावीशी वाटली आणि ती करता आली ती मनाला सुख मिळते, आणि करता आली नाही अथवा मिळाली नाही ती मन दुःखी होते आणि त्याचा राग येतो. राग आला की मन विचलित होते, मनामध्ये नाही नाही ते विचार येतात, त्यामुळे गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून बुद्धी भ्रष्ट होते, ज्यामुळे माणसाचे अधःपतन होते. या अवस्थेचे वर्णन दुसऱ्या अध्यायातील 63व्या श्लोकात फार समर्पक शब्दात केले आहे. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशत प्रणश्यति. स्थितप्रज्ञ अथवा ब्राह्मी स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अर्जुनाने याबद्दल प्रश्न विचारला की हा स्थितप्रज्ञ दिसतो कसा, बोलतो कसा आणि वागतो कसा. आपला रोजचा अनुभव लक्षात घेतला तर असे दिसते की आपण आपले आयुष्य जगताना आपण जो विचार करतो तो स्वतःसाठी विचार न करता इतर व्यक्ती काय म्हणतील याचा विचार जास्त करतो. त्यामुळे काहीही करताना तुलना केली जाते, कुठेतरी ईर्ष्या उत्पन्न होते आणि लोभी वृत्ती उसळून येते. यावरून एक महत्वाचा धडा शिकायचा तो हा की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. स्वतःचे प्रारब्ध ज्याला आपण नशीब म्हणतो ते बरोबर घेऊन ती जन्माला येते, हे मान्य करावे लागते. कारण अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात ज्यांचा अनुभव असा असतो, इतरांचे भले करूनही त्यांच्या वाट्याला मात्र दुःख येते आणि त्याचा या आयुष्यात केलेल्या कर्माशी संबंध लावता येत नाही. आपल्या आठवणी सांगताना मधुकर तोरडमल या प्रसिद्ध नाट्यकर्मी आणि नाटककार यांनी त्यांची लहानपणची अर्थपूर्ण आठवण सांगितली होती. शाळेत जाताना त्यांना त्यांची आई सांगायची, शाळेत जेव्हा डबा खाशील त्यावेळी दुसऱ्याने म्हणजे मित्राने डब्यात काय आणले हे बघू नकोस, तुझा डबा तू खात जा. यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तुझ्या वाट्याला जे आले आहे त्यामध्ये आनंद मान. आयुष्यात अनेक वेळा समोर येणारे मोहाचे क्षण टाळणे अवघड होते. हा माझा अनुभव आहे. कधी मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर तर कधी स्वतःची बंधने घालून न घेता आल्यामुळे किंवा कुणाच्या तरी दबावाखाली एखादे कृत्य करायचा किंवा ते करायला आपण तयार होतो आणि ते करून टाकतो. त्यामुळे इंद्रियावर ताबा राहत नाही. नाटककार गडकरी यांची एकच प्याला ही नाट्यकृती हेच दाखवते. दारूच्या व्यसनापायी सुधाकरचे आयुष्य बर्बाद झाले हा त्याचा दुर्दैवी अंत आहे. म्हणूनच इंद्रिय संयमाचे महत्व फार मोठे आहे. अर्जुन विषाद योगात भावनात्मक, वासनात्मक आणि व्यवसायात्मक बुद्धीच्या संघर्षाबद्दल जे विवेचन केले आहे त्याची उत्तरे शोधून काढताना दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात आपण सांख्य आणि कर्मयोगाच्या आधारे
हे जीवनशास्त्र समजून घेणार आहोत.